जुन्नर परिसरात रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांच्या सोयाबीन तसेच गहू चोरणारी टोळी जेरबंद करत तब्बल 5 टन 650 किलो वजनाचे 113 सोयाबीनचे कट्टे व 8 गव्हाचे कट्टे व गुन्ह्यात वापरलेली गाडी असा 8,79,950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे। जुन्नर पोलीस स्टेशन या ठिकाणी 24 मार्च रोजी गणेश केदार राहणार घोडेगाव फाटा जुन्नर यांनी रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या वडगाव साहनी येथील फार्महाऊसमधून सोयाबीनचे 35 कट्टे चोरून नेल्याबाबतची फिर्याद दिली होती व अशाच प्रकारच्या चोऱ्यांचे प्रमाण जुन्नर परिसरामध्ये वाढले होते। सदर गुन्ह्यांचा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत तपास करत असताना विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सदर चोऱ्या ह्या एकच टोळी करत असून गुन्ह्यात वापरलेल्या पिकअपचा सीसीटीव्ही फुटेज मार्फत तपास घेतला असता सदर पिकअप निमदेरी तालुका जुन्नर या भागातले असल्याचे समजले। मिळालेल्या माहितीनुसार निमदेरी परिसरात गोपनीय बातमीत माहिती मिळाली की सदर गुन्हे हे निलेश केवळ साईनाथ केवळ यांनी त्यांच्या अन्य साथीदारांच्या मदतीने केल्याचे समजले। मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे पथक सदर इसमे त्यांच्या ताब्यातली पिकअप घेऊन सोयाबीन विक्रीसाठी घोडेगाव फाटे येथे येणार असल्याचे समजले। त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून पिकअपसह संशयित इसम नामे निलेश लक्ष्मण केवळ वय 24, साईनाथ विलास केवळ वय 21, रवींद्र गोरख केवळ वय 23, राजेंद्र रामदास केवळ वय 26 सर्व राहणार निमदरी तालुका जुन्नर, सुनील मोहन काळे वय 26, रविराज विजय मोदे वय 24 राहणार कुसूर तलाकी तालुका जुन्नर यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी जुन्नर परिसरामध्ये सोयाबीनचे चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली। सदर आरोपींकडे केलेल्या चौकशीत इतरही गुन्हे उघडकीस आले आहेत। सदरची कामगिरी ही स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस हवालदार दीपक साबळे, पोलीस हवालदार राजू मोमीन, पोलीस नायक संदीप वारे, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले, पोलीस मित्र प्रसाद पिंगळे, आकाश खंडे यांनी केली आहे। डे टू डे न्यूज जुन्नर।